ती दुबईमध्ये वेश्या म्हणून काम करायची, कारण ती गरीब होती आणि दुसरे कोणतेही काम तिला येत नव्हते. एके रात्री ती रस्त्याच्या कडेला ग्राहकाची वाट पाहत बसली होती. तेव्हा अचानक एक मोठी गाडी आली. ती लगेच त्या गाडीकडे धावत गेली आणि म्हणाली की, साहेब, मी एका रात्रीसाठी फक्त 4,500 रुपये घेईन. ती 2 दिवसांपासून उपाशी होती, म्हणून तिने खूप कमी किंमत सांगितली होती. तेव्हा लगेच तो माणूस गाडीतून खाली उतरला आणि म्हणाला, मी तुला एका रात्रीचे 2 लाख रुपये देईन. हे ऐकून तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. ती लगेच त्याच्या गाडीत चढली. ती एका मोठ्या बंगल्यासमोर थांबली. ती आत शिरताच तिथे तिला सगळीकडे दिवे लागलेले दिसले, कारण तिथे खूप लोक होते. वंशिका रस्त्यावरून शांतपणे चालली होती. तिचे हृदय आणि मेंदू दोन्ही सुन्न झाले होते. तिच्यासाठी हिवाळ्याच्या या रात्री घालवणे खूप कठीण झाले होते. थंडीच्या या वातावरणात हलके कपडे घालून रस्त्यावर चालणे खूप कठीण होत होते. अजून थोडे पुढे चालत गेल्यावर तिला खूप पुन्हा भूक लागली होती. 2 दिवस झाले होते तिने काही खाल्ले नव्हते. जेव्हा जेव्हा तिला जास्तीचे पैसे मिळायचे तेव्हा ती त्या पैशाने जुगार खेळायची आणि नेहमी हरायची. गेल्या वेळीही असेच घडले होते. तिने तिचे सर्व पैसे गमावले होते. आता ती भुकेने तडफडत होती. वंशिकासारखा रस्त्यावर काम करणाऱ्या मुलींना श्रीमंत कुटुंबातील लोक पसंत करत नव्हते. त्यांच्यासाठी ती आजारी किंवा घाणेरडे समजले जात होते. मोठे लोक नेहमी उच्च कुटुंबातील महिलांना बोलवत असे, जेणेकरून त्यांना एखाद्या आजाराची भीती वाटू नये. आणि मी तर पूर्णपणे स्वस्थ होती. तरीही श्रीमंतांसाठी ती गरिबीचे प्रतीक बनली होती. तिचा व्यवसाय इतका कोसळला होता की आता त्यामधून काहीच आशा उरली नव्हती. ती खूप थकली होती. त्यामुळे ती तिथेच बसून शांतपणे प्रार्थना करत होती की आज तिला काहीतरी खायला मिळेल, नाहीतर ती उपाशी मरेल. तेवढ्यात एक गाडी तिच्या समोर येऊन थांबली. गाडी पाहताच ती लगेच तिच्या जागेवरून उठली आणि गाडीकडे धावली. तिच्या मनात हजारो विचार घोळत होते आणि ओठांवर फक्त एकच प्रार्थना करत होती की मला आज काही काम मिळू दे. ती गाडी जवळ पोहोचली तेव्हा गाडीचा आरसा खाली झाला. आत बसलेला माणूस खूप श्रीमंत दिसत होता. तो काही बोलण्यापूर्वीच ती आरशाकडे गेली आणि म्हणाली, साहेब, मी फक्त 4,500 घेईन, आणखी काही नाही. मी खूप अडचणीत आहे. मी 2 दिवसांपासून काहीही खाल्ले नाही. मी तुम्हाला आनंदी करेन. तुम्हाला माझ्याकडून काहीही तक्रार राहणार नाही. तिचे बोलणे ऐकून त्याने फक्त तिच्याकडे पाहिले आणि थंड आवाजात विचारले, तुझं नाव काय आहे? ती क्षणभर स्तब्ध झाली, कारण याआधी कधीही कोणत्याही ग्राहकाने तिला तिचे नाव विचारले नव्हते. त्यांना फक्त त्यांच्या स्वतःच्या हिताची काळजी होती. ती हळुवारपणे म्हणाली, वंशिका. हे नाव ऐकून तिला स्वतःलाच असे वाटले की तिने इतक्या वर्षांनी पुन्हा स्वतःला ओळखले आहे. मग त्या व्यक्तीने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, मागचे दार उघड आणि आत बस. मी तुला माझ्या घरी घेऊन जात आहे. आपण तिथे बसून आरामात बोलू. तिला थोडे आश्चर्य वाटले, कारण तिच्याशी असे कोणी कधीच बोलले नव्हते. पण तसंही आता तिने का घाबरावे? तिने तर तिचे सर्वस्व गमावले होते आणि ज्याने त्याचे सर्वस्व गमावले आहे त्याला जगाची भीती का वाटावी? हा विचार करून ती शांतपणे गाडीत बसली. आत बसताच महागड्या परफ्यूमच्या वासाने तिला घाबरवले. मग तिने त्याच्या हाताकडे पाहिले. एक महागडे घड्याळ, एक महागडी गाडी. तिला एक अनामिक भीती वाटली, कारण ती इतक्या आलिशान गाडीत कधीच बसली नव्हती. तिला दुबईला जाऊन 1.5 वर्ष झाली होती, पण तिला जास्त करून इकडे तिकडे फिरण्यासाठी तिचे पायच एकमेव आधार होते. किंवा कधी कधी ती स्वस्त टॅक्सीने प्रवास करायची. तिचे हृदय इतके जोरात धडधडत होते की ती स्वतः खूप घाबरली होती. बराच प्रवास केल्यानंतर गाडी एका भव्य घरासमोर थांबली. गाडी थांबताच बाहेर उभ्या असलेल्या चौकीदाराने मुख्य गेट उघडले. मग तो माणूस गाडीत थेट आत घेऊन गेला आणि पोर्चवर थांबवली आणि म्हणाला, उतर आणि आत जा. आणि आत गेल्यावर सर्वांशी चांगल्या पद्धतीने गाठभेट कर. जर तू वेशेसारखी वागलीस तर लक्षात ठेव, तुला एक पैसाही मिळणार नाही. उलट मी तुला शिक्षा देईन आणि पोलिसांच्या स्वाधीन करेन. तू फक्त मी सांगतो तसे बोल. तुझ्या मनाचे काही बोलू नकोस. जर तू तोंड उघडलेस तर लक्षात ठेव की तू ज्या ठिकाणी आली आहेस ती जागा शिक्षेपेक्षा कमी नाहीये. हे सर्व ऐकून वंशिका म्हणाली की जर माझे इथे राहणे एवढं धोकादायक आहे तर मी निघून जाते. हे करण्यापेक्षा उपाशी राहणे चांगले. मग तो म्हणाला, माझ्या गाडीत बसण्यापूर्वी तू या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा होतास. आता शांतपणे आत जा. त्याचे ऐकून वंशिका काही क्षण गप्प राहिली. मग त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला तुम्ही काही खायला देऊ शकता का? मी गेल्या 2 दिवसांपासून काहीही खाल्ले किंवा प्यालेले नाही.
मला खूप भूक लागली आहे. माझ्यात आता ताकद उरली नाही. जर तुम्ही मला काही खायला दिले तर मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही, असे मी तुम्हाला वचन देते. त्या बदल्यात मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करेन. वंशिकाचे ऐकून तो कठोरपणे म्हणाला, मी तुला गाडीतून उतरण्यास सांगितले आहे आणि जर तू आता काही आवाज केला तर मी देवाची शपथ घेऊन सांगतो, मी तुला याच जमिनीत काढून टाकेन. त्याचे ऐकून ती क्षणभर घाबरली, कारण तिच्या संपूर्ण आयुष्यात तिने असे कधीच अनुभवले नव्हते. ती शांतपणे गाडीतून बाहेर पडली. तोही त्याच्या साईडने बाहेर पडला आणि एका गार्डला म्हणाला, गाडी पार्क करा आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आतमध्ये सोडू नका. आधी माझी परवानगी घे, असं म्हणत तो तिचा हात धरून थेट आत गेला. तिचं हृदय धडधडू लागलं. तो तिला थेट मुख्य हॉलमध्ये घेऊन गेला, जिथे पहिलेच बरेच लोक उपस्थित होते. ते सर्व प्रतिष्ठित कुटुंबातील लोक वाटत होते. सर्वांनी उत्तम कपडे घातलेले होते. हे पाहून वंशिकाला वाटले की कदाचित तिला ते इथे नृत्य सादरीकरणासाठी आणले असावे, पण तिनेही निश्चित केले होते जर तिला नाचायची गरज पडली तर ती ते सुद्धा करायला तयार होती. ती सहसा हे करत नाही, पण आज ती एवढी असह्य होती की ती काहीही करण्यास तयार होती. पण जसे म्हणतात ना, गोष्टी नेहमीच आपण विचार करतो तसे होत नाहीत. त्या माणसाने सर्वांसमोर तिचा हात धरला आणि हॉलमधील सर्वांना उद्देशून म्हणाला, नमस्कार सर्वांना. आवाज ऐकून सर्वांनी त्यांच्याकडे वळून पाहिले. मग त्यांनी वंशिकाकडे पाहिले आणि डोळा मारला. मग तो मोठ्याने सर्वांना म्हणाला, माझ्या आयुष्यात कोणी आहे का, हे जाणून घेण्याची तुम्हा सर्वांना खूप उत्सुकता होती ना. म्हणून आज मी तुम्हाला माझ्या मंगेतरची ओळख करून देऊ इच्छितो. हिचे नाव वंशिका आहे. आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो. ती माझ्या आयुष्यात 1.5 वर्षांपूर्वी आली आहे आणि आता ती माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना माझी मंगेतर आवडली असेल. वंशिका आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. तो तिला अशा प्रकारे उघड करेल याची तिला कल्पनाही नव्हती. ती काही बोलण्यापूर्वीच एक बाई जवळ आली आणि त्या माणसाचा हात धरून म्हणाली, अरे, तू हे काय बोलत आहेस? वेडा झाला आहेस का? तू एका रस्त्यावर भेटलेल्या मुलीला तुझी मंगेतर म्हणून सांगत आहेस. तुला काय झाले? तुला माहिती आहे का, आज तुला किती मोठ्या कुटुंबातून स्थळ आले होते. काहीही मूर्खपणा करू नकोस. साहेबांना सांग की तू मस्करी करत होतास. त्या महिलेचा आवाज खूप लहान होता, इतका लहान की फक्त तो माणूस आणि वंशिकालाच ऐकू जात होता. मग अचानक तो मोठ्या आवाजात सर्वांकडे पाहत बोलला, तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल, माझी आई म्हणत आहे की माझ्यासाठी आज एक स्थळ आलं आहे आणि त्यांच्या मते मी माझ्या लग्नापासून मागे हटू नये. पण आई, ते शक्य नाही, कारण माणूस फक्त एकदाच प्रेमात पडतो आणि मी आधीच प्रेमात पडलो आहे. मी वंशिकाशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. त्यामुळे बरे होईल की तुम्ही माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करून त्यात गुंतागुंत निर्माण करू नका. इकडे वंशिकाची अवस्था वाईट होत चालली होती. माझे हातपाय थंड पडत आहेत असे तिला वाटत होते. मग अचानक त्याने वंशिकाकडे पाहिले आणि म्हणाला, तू पाहिलंस वंशिका, तू नेहमीच म्हणायचीस की माझं प्रेम अपूर्ण आहे. आता तूच बघ, मी तुझ्यावर किती प्रेम करतो. मी तुला सर्वांसमोर माझी मंगेतर म्हटले आहे आणि आजच मी एका पुजाऱ्याला बोलावून तुझ्याशी लग्न करेन. मग मी बघेन मला कोण थांबवते. त्याने त्याच्या आईला हे स्पष्टपणे सांगितले होते. वंशिकाला त्या माणसाला विचारायचे होते की त्याच्या मनात काय चालले आहे, पण तिथे वातावरण असे झाले होते की तिला मजबुरीने हसायला भाग पडले आणि नको असतानाही तिला या नाटकाचा भाग व्हावे लागले. तिला फक्त अन्न आणि पैशाची गरज होती. मग तो तिला स्वतःच्या फायद्यासाठी तिचा वापर करो किंवा दुसऱ्या कोणत्या कारणाने, तिला आता त्याची पर्वा नव्हती. म्हणून ती लगेच म्हणाली, जसे तुम्ही म्हणाल तसेच होईल. जर तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं असेल आणि तेही आत्ताच, तर मी तयार आहे. पाहुणेही आहेत आणि संधीही आहे. मी नकार देणार नाही. पण मला माहीत नव्हते की माझे शब्द मला किती अडचणीत टाकतील. तेवढ्यात त्याने त्याच्या अंगरक्षकाला बोलवले आणि पुढे सरकून म्हणाला, जा आणि पंडितजींची तत्काळ व्यवस्था करा, साक्षीदारांना बोलवा आणि लग्नाची तयारी करा. मी आत्ताच या मुलीशी लग्न करेन. आत्ता वंशिकाला काहीतरी गडबड आहे असे वाटले. ती त्याचा हात दाबत हळुवारपणे म्हणाली, साहेब, हे काय चालले? मी तर फक्त एक सामान्य स्त्री आहे. आपल्यात जे काही चाललंय ते पुढे घेऊन जाण्यापूर्वी नीट विचार करा, नाहीतर पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप होईल. मग त्याच वेळी तो वंशिकाच्या कानाजवळ आला आणि
असे काही बोलला की ते ऐकून वंशिका थक्क झाली. ती त्याच्याकडे अविश्वासाने पाहू लागली. तो हसला आणि तिला म्हणाला, तू माझ्याशी लग्न करशील का? दुसऱ्या कोणाला बोलावू? मग वंशिकाने लगेच उत्तर दिले, तुम्ही म्हणाल तसेच होईल. तिचे हृदय जोरात धडधडू लागले. तो तिला त्याच्यासोबत घेऊन सोफ्यावर बसला आणि त्याच्या आईला म्हणाला, आई जेवण दे. आज काही लोक रागाने निघून गेले, तर काही जण तमाशा पाहण्यासाठी थांबले होते. मग थोड्या वेळाने त्याची आई जेवण घेऊन आली. त्यांनी ते जेवण टेबलावर ठेवताच तो म्हणाला, आज मी तुला माझ्या हाताने भरवेन. आज आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे. वंशिकाचे हृदय जोरात धडधडू लागले होते, कारण तिने यापूर्वी कधीही असे अनुभवले नव्हते. त्याने खरोखरच वंशिकाला स्वतःच्या हाताने जेवू घातलं. तिच्या मनात असूनही ती स्वतःला थांबवू शकत नव्हती आणि न कळत त्या नाटकाचा भाग बनत चालली होती. सुमारे अर्ध्या तासानंतर एक पुजारी आणि काही साक्षीदार आले. वंशिकाला सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. मग एक बलवान माणूस त्याच्याकडे आला आणि हळुवारपणे म्हणाला, जर तू या रस्त्यावरच्या मुलीशी लग्न केलंस तर मी तुला माझ्या मालमत्तेतून बाहेर काढेन. तू वेडा झाला आहेस काय? मी तुझ्या आईला सांगेन की तुला विचारल्याशिवाय कोणाच्याही नात्याबद्दल बोलू नकोस. तू असं का वागत आहेस? तो हसला आणि शांतपणे म्हणाला, तुमचं काय म्हणणं आहे? मी तुमच्यासाठीही एक वेगळी घोषणा करू का? तुम्ही शांत राहाल. तो बलवान म्हणाला, तुला खूप पश्चाताप होईल. मी तुला सोडणार नाही. तू अशा प्रकारे माझी प्रतिष्ठा कलंकित करू शकत नाहीस राजवीर. तू शुद्धीवर ये. तुला कशाचा राग आला आहे? मग राजवीर म्हणाला, मला ही मुलगी आवडते. मी तिच्यावर खूप प्रेम करतो. यापेक्षा इतर काहीही महत्वाचे नाही. जे काही घडत आहे ते होऊ देणेच चांगले आहे. काही वेळाने पुजारी येताच राजवीर त्याच्या जागेवरून उठला. त्याने त्यांच्याशी हस्तांदोलन केले आणि बाजूला घेऊन लग्नाबद्दल चर्चा करू लागले. वंशिकाला फक्त वडिलांचे नाव आणि तिचे वय विचारण्यात आले. इतर कोणतेही प्रश्न विचारण्यात आले नाहीत. तिचे हृदय धडधडत होते. हे सर्व तिला एका स्वप्नासारखे वाटत होते. अचानक कोणाची तरी गाडी येणे आणि मला सोबत घेऊन जाणे, एका भव्य इमारतीत घेऊन जाणे आणि इतक्या आदराने बसवणे, हे सगळं वंशिकासाठी स्वप्नापेक्षा कमी नव्हतं. 1.5 वर्षांपूर्वी जेव्हा तिने पहिल्यांदा दुबईत पाऊल ठेवले, तेव्हा तिच्या मनात हे विचार होते की ती इथे स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकेल का, स्वतःचे चांगले आयुष्य घडवेल का, आणि मग लग्न करून ती स्थायिक होईल का. पण तिला कल्पना नव्हती की तिथे गेल्याने तिचे आयुष्य अशा संकटात बदलेल ज्याची तिने कधीही कल्पना केली नव्हती. काही मिनिटांनी पुजारी आणि राजवीर तिच्या शेजारी आले. साक्षीदारही त्यांच्या जवळ बसले होते. पाहुणेही अवतीभोवती वर्तुळाकार बनवून बसले होते. हे लग्न खरोखरच होत आहे यावर वंशिकाचा विश्वासच बसत नव्हता. पण जशी राजवीरची ती कुजबूज तिला आठवली तेव्हा तिचे हातपाय क्षणभर थरथरले. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. जुने आयुष्य तिच्या डोळ्यासमोर चित्रपटासारखे तरळले. तिने डोळे मिचकावले आणि अश्रू थांबले. पुजारी म्हणाला, वंशिका, तुझे लग्न राजवीरशी अग्निसाक्षीने केले जात आहे. कन्यादान समारंभावेळी तिचे हात थरथरत होते. तिने अग्नीच्या 7 फेऱ्या घेतल्या. लग्न संपताच पुजाऱ्याने आशीर्वाद दिले आणि मग शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. लोक येऊन अभिनंदन म्हणायचे आणि निघून जायचे. लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झाल्यावर ती डोके खाली करून बसली. तिला तिथून पळून जावेसे वाटत होते, पण परिस्थिती अशी होती की ती हलूही शकत नव्हती. थोड्या वेळाने राजवीर वंशिकाला म्हणाला, मी तुला तुझ्या खोलीत सोडतो. तू आराम कर. मी तुला नंतर भेटतो. तिने कष्टाने मान हलवली आणि त्याने वंशिकाचा हात धरला आणि पायऱ्या चढू लागला. वर गेल्यानंतर त्याने एका खोलीचा दरवाजा उघडला आणि तिला म्हणाला, आज जा आणि सोफ्यावर शांतपणे बस. मला यायला अर्धा तास लागेल. मग मी परत येऊन तुझ्याशी बोलेन. असे म्हणून तो खाली गेला. वंशिका धडधडत्या हृदयाने आत गेली. जेव्हा तिने खोलीत नजर फिरवली तेव्हा तिला असे वाटले की ती एका लहानशा राजवाड्यातच आहे. तिने याआधी इतकी भव्य खोली कधीही पाहिली नव्हती. भिंतीवर त्याचा एक मोठा फोटो टांगलेला होता, ज्यामध्ये तो दुबईतील एका फॅन्सी रेस्टॉरंट समोर उभा असल्याचे दाखवले होते. खोली खरोखरच अद्भुत होती. खोली अतिशय सुंदर सजवलेली होती. मऊ बेड, सुंदर पडदे आणि महागड्या सजावटी. वंशिका त्या आलिशान सोफ्यावर शांतपणे बसली आणि त्याची वाट पाहू लागली. आयुष्य असे बदलेल असे तिला कधीच वाटले नव्हते.
जी मुलगी रस्त्यावर रात्र घालवत होती ती मुलगी आता एका राजवाड्यात एकटी बसली होती. थोड्या वेळाने तिला बाहेरून काही आवाज ऐकू आला. तिला त्याची चौकशी करावीशी वाटली, पण तिने स्वतःला थांबवलं. जर ती अनावश्यकपणे बाहेर गेली असती तर कदाचित तो तिच्यावर रागावला असता. तिला आणखी काही उपकार नको होते. सुमारे अर्ध्या तासानंतर दारावर थाप पडली. तिला वाटले राजवीर आला असेल, पण ती एक मोलकरीण होती. ती म्हणाली, मॅडम, कृपया आराम करा. सर म्हणाले आहेत की ते सकाळ परत येतील. ते एका कामासाठी बाहेर जात आहेत. आतून दार बंद करा. बेड शेजारी असलेल्या फोनवरून तुम्हाला जे काही हवे असेल ते तुम्ही ऑर्डर करू शकता. तिने शांतपणे मान हलवली आणि बेडवर झोपी गेली. तिने तिच्या आयुष्यात इतका मऊ पलंग कधीच पाहिला नव्हता. भारतात तिचे स्वतःचे घर आणि कुटुंब होते. तिथे तिचा आदर केला जात असे आणि तिला कधीही अनादर सहन करावा लागला नाही. पण तिथेही इतका सुंदर पलंग नव्हता. ती त्यावर पडताच गाढ झोपेत गेली. जीवनाचा वेग कधीच थांबला नाही आणि कदाचित कधी थांबणारही नाही. पहाटे तिचे डोळे उघडले. सुरुवातीचे काही क्षण तिला समजले नाही की ती कुठे आहे. मग हळूहळू ती शुद्धीवर आली आणि आदल्या रात्रीचे प्रत्येक दृश्य तिच्या मनात परत येऊ लागले. ती शांतपणे बेडवर बसली. काही क्षणानंतर तिच्या मनात विचार आला की मी आता प्रार्थना करावी का? पण त्यावेळी तिचे कपडे तिला एका पवित्र आणि आदरणीय ठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी देत नव्हते. अचानक तिची नजर इंटरकॉमवर गेली. मग तिला त्या मोलकरणीने सांगितलेली गोष्ट आठवली. तुम्हाला काही हवे असेल तर तुम्ही इंटरकॉमवर कॉल करू शकता. तिने संकोच करत इंटरकॉम उचलला आणि तिच्या कानाला लावला. काही सेकंदातच दुसऱ्या टोकाकडून एका महिलेचा मंद आवाज आला. हो मॅडम, तुम्हाला काय हवे आहे? ती क्षणभर थांबली, मग धाडस एकवटले आणि म्हणाली, मला आंघोळीचा साबण, सलवार कमीज, शर्ट आणि डोके झाकण्यासाठी टॉवेल हवा आहे. मला हे मिळेल का? तिने उत्तर दिले, हो मॅडम, मी ते लगेच पाठवते. तुम्हाला आणखी काही हवे असेल तर कृपया मला कळवा. आता तर एवढेच पुरे झाले, ती म्हणाली आणि गप्प बसली. सुमारे 10 मिनिटांनी दारावर थाप पडली. दार उघडताच एक बाई तिच्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही घेऊन आत आली. साबण, टॉवेल आणि कपडे. ती लगेच उभी राहिली आणि तिच्याकडे गेली. ती महिला त्या सर्व वस्तू वंशिकाकडे देत म्हणाली, मॅडम, तुम्हाला बाथरूमची सिस्टीम कशी चालवायची हे माहीत नसावी. तुम्हाला हवे असेल तर मी ते चालू करू शकते. तिने लगेच उत्तर दिले, मी काही काळापूर्वी तिथे गेले होते, पण तिथली सिस्टीम पाहून माघारी परतले. मग ती महिला तिच्यासोबत आत गेली आणि सगळं काही व्यवस्थित समजावून सांगू लागली. वंशिकानेही प्रत्येक गोष्टीला काळजीपूर्वक समजण्याचा प्रयत्न केला, कारण ती काही दिवस इथेच राहणार होती. त्यामुळे तिला तिथल्या रीतिरिवाज आणि परंपरा समजून घेणे महत्वाचे होते. सगळं समजावून सांगितल्यानंतर ती महिला निघून गेली. तिने शांतपणे आंघोळ केली, कपडे बदलले आणि बाहेर आली. जेव्हा तिने स्वतःला आरशात पाहिले तेव्हा तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. जणू काही 1.5 वर्षांनी ती तिचे खरे रूप, जे पूर्वी आनंदी असायचे, ते पाहत आहे. तिच्या कुटुंबासोबत ती शांती आणि आदराने जीवन जगायची. फक्त एका चुकीने तिला इथे आणले. तिनं एक दीर्घ श्वास घेतला, डोके टॉवेलने झाकले आणि शांतपणे प्रार्थना केली. सकाळची प्रार्थना पूर्ण झाल्यावर तिने तिचे हात जोडून डोके टेकवले. डोळ्यातून अश्रू होते. ती देवाला म्हणाली, हे देवा, मी कशी स्त्री आहे हे तुला माहिती आहे. तरीही मी केलेल्या प्रत्येक पापाबद्दल आणि प्रत्येक चुकीबद्दल मी माफी मागते. माझ्यासोबत जे घडले ते बरोबर होते की चूक हे मला माहीत नाही, पण जर ते माझ्या भल्यासाठी असेल तर मला त्या व्यक्तीशी जोडून ठेवा. जर तुम्ही माझा सन्मान केला असेल तर माझा सन्मान जपा. मी इथेच या 4 भिंतींच्या आत राहू इच्छिते. मला फक्त 2 वेळचे जेवण मिळाले तर तेही खूप आहे. बाकी मला कोणत्याही आधाराची गरज नाही. मला फक्त एक सन्माननीय जीवन हवे आहे. नाहीतर हे माझ्या देवा, मला माझ्या देशात परत घेऊन जा. प्लीज काहीतरी कर. मला माहीत आहे की मी खूप दिवसांनी तुमच्या दाराशी आले आहे, पण मी नेहमीच प्रामाणिकपणे आणि भक्तीने तुमची प्रार्थना करत आहे. ती बराच वेळ डोके खाली करून प्रार्थना करत राहिली आणि मग तिला झोप कधी लागली हे तिला स्वतःलाच कळले नाही. कदाचित इतक्या दिवसांनी तिच्या मनाला शांती मिळाली असेल, म्हणून तिचे डोळे आपोआप बंद झाले असावे. वेळ हळूहळू जात होता. सकाळी 10 वाजता कोणीतरी तिला हाक मारल्याच्या आवाजाने ती जागी झाली. तिने डोळे उघडताच राजवीर तिच्या समोर गुडघ्यावर बसला होता. ती घाबरली आणि पटकन उठून बसली. त्याने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, तू जमिनीवर का झोपली आहेस? मी तर सांगितलं होतं की बेडवर झोप.
त्याचे बोलणे ऐकून ती म्हणाली, मी आधी अंथरुणावरच होते. पूजा करताना मला कधी झोप लागली ते मला कळलेच नाही. वंशिकाचे शब्द ऐकून तो किंचित हसला आणि म्हणाला, कदाचित खूप दिवसांनी तू खरोखर मनापासून प्रार्थना केली असावी, म्हणूनच तुला इतकी गाढ झोप लागली होती. राजवीरचा स्वर खूप सौम्य होता. तिला वाटले होते की खोलीत आल्यानंतर तो तिला टोमणे मारेल, पण तसे काहीही घडले नाही. ती मान खाली घालून म्हणाली, माझ्याकडे कपडे नव्हते आणि मंदिरात तशा कपड्यात जाणे योग्य वाटत नव्हते, म्हणून सकाळी मी मोलकरणीला सांगितले तेव्हा तिने मला आणून दिले. तुम्हाला काही हरकत तर नाही ना? त्याने मान हलवले आणि म्हणाला, अरे नाही, अजिबात नाही. उलट तू सर्व परिस्थिती हाताळली याबद्दल मी आभारी आहे. आता मला तुला एक महत्त्वाची गोष्ट समजावून सांगायची आहे. आधी काहीतरी खाऊया, मग आपण बसून बोलूया. तिने मान हलवली. खरं सांगायचं तर त्या क्षणी वंशिकाला खूप भूक लागली होती. थोड्याच वेळात नाश्ता आला. ते आधी तयारच होते. ते दोघे एकत्र बसले आणि नाश्ता केला. त्यांच्यात काही अंतर होते. तिच्या मनात असतानाही ती त्याच्या शेजारी बसू शकत नव्हती, कारण ती त्याला ओळखतही नव्हती. नाश्त्यानंतर राजवीर म्हणाला, जर तुला आंघोळ किंवा अजून काही करायला जायचं असेल तर आत्ताच जा, कारण मला बोलायचं आहे आणि त्यासाठी थोडा वेळ लागेल. वंशिका हळूच म्हणाली, नाही, तुम्ही बोला. मला कुठेही जायचं नाही. मला फक्त ऐकायचं आहे. तो सरळ बसला आणि मला, माझे नाव राजवीर खन्ना आहे. हा वाडा माझा आहे. मी आणि माझे वडील मिळून एक कंपनी चालवतो. माझी आई माझी सावत्र आई आहे. मी तिच्या इच्छेनुसार लग्न करू शकत नव्हतो, कारण ती खूप लोभी आहे. जरी माझ्या आयुष्यात एखादी स्त्री आली असती तरी तीही तिला पाहून पैशाच्या मोहात पडली असती. म्हणून मी एक मोठा निर्णय घेतला. त्यांचा प्लॅन होता की एखाद्या रात्री एका मुलीला माझ्या खोलीत पाठवून मला बदनाम करण्याचा, जेणेकरून नंतर मला तिच्याशी लग्न करायला भाग पाडले जाऊ शकेल. पण आमच्या कुटुंबात अशा गोष्टी खूप गांभीर्याने घेतल्या जातात. माझ्या एका नोकराकडून मला हे कळले. मला खरं तर लग्न करायचं होतं, पण फक्त औपचारिकपणे. म्हणून मी अशा तरुणीच्या शोधात होतो जी काही महिन्यांसाठी माझ्याशी लग्न करेल आणि नंतर निघून जाईल. पण मला ती सापडली नाही. ती निराशाने इकडे तिकडे भटकत होतो. मग मी तुला पाहिली. त्यावेळी मी फक्त व्यावहारिक गोष्टींबद्दल विचार करत होतो, म्हणून मी तुला निवडले. काल रात्री मी तुला 2 लाख रुपये देऊ केले होते, पण आता जर तू माझ्यासोबत 4 महिने राहिलीस तर मी तुला 10 लाख रुपये देईन. मला माझ्या कुटुंबाला दाखवायचं आहे की तू फक्त एक सामान्य मुलगी नाहीस, तर माझं खरं प्रेम आहेस आणि आम्ही 1.5 वर्षांपासून एकत्र राहत आहोत. मग वंशिका शांतपणे म्हणाली, फक्त 1.5 वर्ष का म्हणाला? तुम्ही 2 वर्षही म्हणू शकला असता. वंशिकाला माहीत नाही का, पण काहीतरी अप्रिय वाटले. क्षणभर एक सावली त्याच्या चेहऱ्यावरून निघून गेली. तो त्या विषयाला टाळत म्हणाला, नाही, असे काही नाही. मी असेच बोललो होतो. बरं ते सोड. मी तुला सध्या 2 लाख रुपये देईन आणि नंतर दरमहा थोडे थोडे पैसे देत राहीन. आणि कदाचित तू काही चांगला अभिनय कौशल्य दाखवलेस तर मी तुला 10 लाख रुपयांपेक्षा जास्त देईन. तू तुझं आयुष्य सुधारू शकशील आणि मी तुझ्यासाठी आणखी एक चांगली गोष्ट करू शकतो. मी तुला एक चांगली नोकरी मिळवून देईन, जेणेकरून तू तुझं संपूर्ण आयुष्य सुरक्षित आणि सन्माननीय जगू शकशील. त्याचे शब्द ऐकून तिला असे वाटले की जणू काही 1.5 वर्षानंतर तिचे आयुष्यच उलटे झाले आहे. ती त्याच्याकडे पाहून म्हणाली, मी नेहमी तुमच्या आभारी राहीन. मी शब्दात व्यक्त करू शकत नाही की तुम्ही माझ्यासाठी किती करत आहात. ती हळुवारपणे म्हणाली, तुम्ही जेवढे महिने म्हणाल तितके महिने मी तुमच्या सोबत राहण्यास तयार आहे. तसेही माझ्याकडे राहण्यासाठी जागा नाही. मी रस्त्यावर काम करून उदरनिर्वाह करते. कधी कधी असेही दिवस येतात जेव्हा मी उपाशी झोपते. जर तुम्ही मला तुमच्या घरात आश्रय दिला तर मी तुमच्यासाठी काहीही करेन. तिचे बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी दुःख आले. मग तो त्याच्या जागेवरून उठला आणि म्हणाला, मला तुझ्याकडून काहीही नको आहे. मला फक्त तुला एक शांत जीवन द्यायचं आहे. मला माझ्या चुकीची शक्य तितकी भरपाई करायची आहे. एवढे बोलून तो थांबला नाही आणि खोलीतून निघून गेला. वंशिका फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. तो काय म्हणून गेला होता ते वंशिकाला नीट समजत नव्हते, पण तिचे हृदय इतके वेगाने धडधडू लागले की जर ते असेच चालू राहिले तर ते क्षण त्याचे धडधडणे थांबेल. नक्कीच असे काहीतरी होते जे तिला तिच्या भूतकाळात परत खेचत होते. तो वेदनादायक भाग ज्याची आठवण तिला अस्वस्थ करते.
ती एक सरदार कुटुंबातील मुलगी होती. तिचे वडील कारखान्यात कंत्राटदार होते. सर्वजण त्यांचा आदर करायचे. तिच्याशिवाय तिचे 2 मोठे भाऊ आणि 2 लहान बहिणी होत्या. तिचे वडील सर्वांची काळजी समान घेत होते, पण नेहमीच मुलींना विशेष आदर द्यायचे. जणू काही त्यांचे जीवन त्यांच्यातच आहे. ते तिला नेहमी म्हणायचे, जेव्हा तू 2 मुलांनंतर जन्माला आलीस तेव्हा तू माझ्यासाठी शांतीची भावना होतीस. तू आल्यानंतर माझी परिस्थिती सुधारली. त्यांनी तिच्या सर्व इच्छा, मग त्या लहान असो वा मोठ्या, सर्व पूर्ण केल्या. एकदा तिला मोबाईल फोन हवा होता म्हणून तिने फक्त एकदाच तिच्या बाबांना विचारले आणि बाबांनी लगेच होकार दिला. भावांनी खूप आग्रह धरला आणि विरोध केला की हिला मोबाईल फोनची काय गरज आहे, ती त्याला पात्र नाही. पण कोणीही तिच्या वडिलांवर मात करू शकले नाही. तिच्या आग्रहावरून तिला शेवटी एक मोबाईल फोन देण्यात आला. मग हळूहळू ती त्याच्या मित्रांशी संपर्क साधू लागली. फेसबुकवर काही मुलांशी बोलूही लागली. सुरुवातीला ते मजेदार होते, पण हळूहळू ती त्यात खूप मग्न झाली. त्या काळात ती आर्यन नावाच्या माणसाला भेटली. तो खूप गोड बोलत होता आणि म्हणत होता की तो दुबईत राहतो. लवकरच त्याने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला. तिनेही लगेच हो म्हटले, कारण तिला वाटले की तो खूप श्रीमंत आहे. मग ती त्याला म्हणाली, तू तुझ्या कुटुंबाला माझ्या घरी घेऊन येऊ शकतो आणि लग्नाचा प्रस्ताव देऊ शकतोस. जर तुम्ही खरोखर श्रीमंत असाल तर तुमच्यासाठी हे कठीण होणार नाही. पण त्याने नकार दिला. तिने तिच्या त्या कुटुंबाचे वर्णन केले होते. हे ऐकून तो म्हणाला, तुझे वडील या नात्यासाठी कधीही राजी होणार नाहीत. तू स्वतः माझ्याकडे आलीस तर बरे होईल. मी तुला पैसे पाठवीन आणि तुझा पासपोर्ट घरीच बनवला जाईल. तू फक्त माझ्याकडे ये. त्याची विनंती आणि शब्द ऐकल्यानंतर तिने होकार दिला. एक क्षणभर तिच्या मनात विचार आला की याबद्दल वडिलांना सांगावे आणि तेही यासाठी संमत होतील. पण वंशिकात ते धाडस नव्हते. कदाचित नशिबाने लिहिले असेल की ती तिच्या वडिलांना सांगू शकणार नाही. जर तिची इच्छा असली तरी ती तिच्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त करू शकली नाही. हळूहळू तिला त्याच्या बोलण्यात रस निर्माण झाला. काही दिवसातच त्याने तिला पासपोर्ट मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. त्यामुळे तिला जास्त काही करावे लागले नाही. तिला फक्त पासपोर्ट ऑफिसमध्ये जावे लागले आणि सर्व काही स्वतःहून झाले. तिला तिथे फक्त 2दा बोलवण्यात आले आणि तिसऱ्यांदा तिचा पासपोर्ट तिच्या हातात आला. हे सर्व कसे घडले? त्याची व्यवस्था कोणी केली? तिला काहीच कळले नाही. त्यांनी तिच्याकडून 1 रुपयाही घेतला नाही. उलट त्यानेच पासपोर्टच्या माध्यमातून 3,500 रुपये पाठवले होते. मग जेव्हा ती घरी परतली तेव्हा त्यानेच तिच्या विमानाचे तिकीटही बुक केले होते. वंशिकाला हे पाऊल उचलण्याची भीती वाटत होती, पण ती काय करू शकते? प्रेम आणि पैशाच्या आकर्षणाने तिला मोहित केले होते. तिने ठरवले होते की तिथे जाऊन ती तिचे करिअर घडवेल, भरपूर पैसा कमवेल आणि तिच्या पालकांना आरामदायी जीवन देईल. पण ते म्हणतात ना, जेव्हा लोभ एखाद्या व्यक्तीवर अधिराज्य गाजवतो तेव्हा तो आपले भान गमावून बसतो. तिने त्याच्या सूचनांचे पालन केले आणि दुबईला पोहोचला आणि तिथूनच तिचं पतन सुरू झाले. दुबईत उतरताच तिने त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काहीच उत्तर दिले नाही. ती त्याला वारंवार फोन करत राहिली, पण त्याच्याकडून काहीच उत्तर आले नाही. तिच्याकडे जे काही पैसे होते त्यातून ती कसे तरी 10 दिवस जगू शकले. मग सगळं संपलं. तिच्याकडे 1ही रुपया शिल्लक नव्हता. काही दिवस पोट भरण्यासाठी तिने लोकांकडे भीक मागितली, पण मग ती काळोखी रात्र आली ज्याने तिचे सर्वस्व हिरावून घेतले. ती रस्त्याच्या कडेला भुकेने आणि तहानेने व्याकुळ बसली होती. तेवढ्यात एक गाडी तिच्या शेजारी येऊन थांबली. एक मध्यधुंद माणूस गाडीतून उतरला आणि हातवारी करू लागला. ती भुकेने खूपच कमकुवत झाली होती, त्यामुळे ती त्याचा सामना करू शकत नव्हती आणि मग असह्य होऊन तिने त्याला तिचे सर्व काही सोपवले. त्या बदल्यात त्याने तिला फक्त 150 रुपये दिले, ज्या पैशाने तिने तिचे पोट भरले. पण तिथूनच तिच्या पापी मार्गाची सुरुवात झाली. आता दररोज ती एक नवीन ग्राहक शोधू लागली आणि तिच्या आयुष्याचे सर्व दरवाजे त्या पापी अंधाऱ्या जगात उघडू लागली. तसेही ती काय करू शकली असती? ती जास्त शिक्षित नव्हती. आधार देण्यासाठी तिचे वडीलही नव्हते. तिचे कुटुंबही आजूबाजूला नव्हते. मजबुरीने तिला हा मार्ग स्वीकारावा लागला. तिने नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण तिथे फक्त शिफारस किंवा निवास परवाना असलेल्यांनाच नोकऱ्या उपलब्ध होत्या आणि हे दोन्हीही तिच्याकडे नव्हते. म्हणून ती एक अशी महिला बनली
जिला खूप कमी पैशांसाठी पायदळी तुडवले जात असे. वेळ हळूहळू जात राहिला आणि बघता बघता तिला इथे 1.5 वर्ष होऊन गेले. तिला अजूनही प्रश्न पडत होता की तिच्या देशात तिचे घरचे सगळे कसे असतील. तिला आधी काहीच कल्पना नव्हती. पण आता जेव्हा तिने त्या माणसाला जवळून पाहिले तेव्हा तिला असे वाटले की ती त्याच्याशी याआधी बोललेली आहे. जेव्हा त्याने तिला त्याचे पूर्ण नाव राजवीर खन्ना सांगितले तेव्हा अचानक तिच्या मनात आर्यन हे नाव घुमले, ज्याच्यामुळे तिच्या आयुष्यात इतके मोठे वादळ आले होते. त्याचे शब्द ऐकून तिचे हृदय झुरझुरात तडतडू लागले. जणू आयुष्याने तिला 1.5 वर्षामागे नेले आहे असे वाटले. वेळ वेगाने जात होता. मोलकरीण दुपारचे जेवण देऊन निघून गेली, पण आता ती फक्त राजवीर खन्नाची वाट पाहत होती. तो रात्री 8च्या सुमारास खोलीत शिरला. तो आत येताच ती त्याच्या समोर उभी राहिली. तो काही बोलण्यापूर्वीच तिने त्याचा कॉलर धरला आणि त्याला हलवत म्हटले, खोटे बोलू नकोस. तू तोच आर्यन आहेस ना, ज्याने मला भारतातून दुबईला बोलवले होते? तूच तो आहेस ज्याने प्रेमाची जाळी विणून माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. ती त्याला म्हणाली की तू माझ्यापासून काहीही लपवू शकत नाहीस. तुला तुझ्या वडिलांची शपथ आहे. तू नेहमी म्हणायचा की तू त्यांच्यावर खूप प्रेम करतोस. आज मला सत्य जाणून घ्यायचं आहे. मी देवासमोर खूप वेळा प्रार्थना केली आहे की तू एकदा मला भेटावे, म्हणजे मी तुला विचारू शकेन की तुझे नाव काय आहे, मी तुझे काय वाईट केले होते जे तू माझ्याशी असं वागलास. तिचे शब्द ऐकून तो अचानक गुडघ्यावर बसला आणि जोरात रडू लागला. त्याचे अश्रू थांबू शकले नाहीत. त्या क्षणी त्याला खात्री पटली की तिचा संशय बरोबर आहे. मग तो रडत म्हणाला, मी असाही होतो वंशिका. कुटुंबाच्या दबावामुळे आणि निर्बंधांमुळे मी बांधलो होतो. मी तुला भारतातून दुबईला बोलावून घेतले तेव्हा माझे वडील माझ्या विरुद्ध गेले. त्यांनी मला धमकी दिली, जर मी एखाद्या गरीब मुलीशी लग्न केले तर त्यांनी मला घराबाहेर काढण्याची धमकी दिली. त्यांनी माझ्या मागे लोक लावले जेणेकरून मी तुझ्याशी संपर्क साधू नये. मी तरीही प्रयत्न केला होता की तुला माझ्याकडे बोलावून घेण्याचा, पण मी पाठवलेल्या व्यक्तीला तू कधीच भेटली नाहीस. मग गेल्या आठवड्यात मला कळले की दुबईतील एका हॉटेलमध्ये तुला एका क्लायंटसोबत पाहिले आहे. जेव्हा त्याने मला तुझा फोटो दाखवला तेव्हा मला असे वाटले की पृथ्वी फाटून मला गिळंकृत करेल. मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं, पण माझा विवेक मला शांतीने जगू देत नव्हता. मी दररोज मरत आणि जगत होतो. म्हणून मी एक योजना आखली आणि तुला माझ्या आयुष्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. मला माहीत आहे तुला मला स्वीकारणे सोपे जाणार नाही, पण आज मला माझे सर्व वचन पूर्ण करायचे आहेत. प्लीज मला स्वीकार. त्या क्षणी तिला वाटत होतं की त्या व्यक्तीला तिच्या आयुष्यातून कायमचे काढून टाकावे, पण तिने तिच्या आयुष्यात इतके सहन केले होते की कुठे ना कुठे तिच्या मनाला ही आस होती की एक असा व्यक्ती असावा ज्याने तिच्यावर मनापासून खूप प्रेम करावे, तिला कधी दुखावणार नाही, उलट तिला आदर आणि प्रेमाने भरलेले आयुष्य देईल. म्हणून इच्छा नसतानाही तिने त्याला माफ केले आणि त्याच्यासोबत एक नवीन जीवन सुरू केले. सुरुवातीच्या काळात अनेक लहान सहान समस्या आल्या. ती तिच्या जुन्या आयुष्याबद्दल आठवून खूप घाबरून आणि चिंताग्रस्त राहत होती. तिला नेहमी भीती वाटत होती की तो मला टोमणे मारेल, नक्कीच काहीतरी बोलेल. पण असे काहीच झाले नाही जसे लोक विचार करतात. त्याने तिला कधीच म्हटले नाही की ती एक रस्त्यावरची वेश्याबाई आहे किंवा तिचा भूतकाळ कलंकित आहे, पण तो नेहमीच तिच्याशी आदराने वागला. त्याची सावत्राही नेहमीच तिच्या मागे लागायची, पण त्याने तिला नेहमी त्यांच्यापासून वाचवले आणि त्यांच्या वडिलांसमोर तिचा आदर केला. तिची स्वप्ने जवळजवळ संपली होती. त्यांच्या लग्नानंतर 6 महिन्यांनी तो तिला तिच्या पालकांच्या घरी घेऊन गेला. तिच्या भावांचे लग्न झाले होते आणि तिच्या बहिणींचे लग्न ठरले होते. तिच्या वडिलांची तब्येत ठीक नव्हती. ते तिच्यावर खूप रागावले होते आणि तिचे तोंडही पाहू इच्छित नव्हते. पण जेव्हा त्यांनी तिला इतक्या मोठ्या गाडीत आणि इतक्या भव्यतेने पाहिले तेव्हा त्यांचा राग हळूहळू कमी झाला आणि त्यांनी तिला माफ केले. कदाचित तिच्या हृदयाच्या शुद्धतेमुळेच तिला तिच्याकडे असलेले सर्व काही परत मिळू शकले. आज जेव्हा ती तिच्या भूतकाळाबद्दल विचार करते तेव्हा तिचा आत्मा थरथर कापतो. देव कधीही कोणत्याही मुलीला असे दुःख आणि असे भाग्य देऊ नये. आज तिच्याकडे सर्व काही आहे आणि ती त्याबद्दल कृतज्ञ आहे. पण जेव्हा जेव्हा ती तिच्या भूतकाळाबद्दल विचार करते तेव्हा तो भूतकाळ तिला हादरवून टाकतो. ती आता नवीन पिढीच्या मुलींना एक संदेश देऊ इच्छित होते. तुमचे आयुष्य तुमच्या कुटुंबापुरते आणि खऱ्या मित्रांपुरते मर्यादित ठेवा.
कारण हे ऑनलाईन नाते कधीच खरे नसते. त्यामागे एक ढोंग आणि फसवणूक असते जी तुम्हाला पूर्णपणे नष्ट करू शकते. प्रेमाच्या प्रभावाखाली उचललेले प्रत्येक चुकीचे पाऊल स्त्रीसाठी अपमानापेक्षा जास्त काही नसते. जेव्हा राजवीरने त्याची चूक कबूल केली आणि गुडघ्यावर बसून तिची माफी मागितली तेव्हा तिचे मन शांत झाले. क्षणभर तिला त्याला दूर ढकलून द्यावेसे वाटले, पण प्रेम, आदर आणि संरक्षणाच्या प्रामाणिक ऑफरच्या तुलनेत तिचे जे दुःख होते ते फिके पडले. तिने त्याला माफ केले आणि त्याच रात्री त्यांचे नाते नव्याने सुरू झाले. त्या रात्री तिला पहिल्यांदाच कोणासोबत तरी शांत, अविस्मरणीय अनुभव मिळाला. राजवीर त्याच्या शब्दावर ठाम होता. तो तिच्याशी पत्नी म्हणून अत्यंत आदराने वागायचा. तिच्या भूतकाळाचे ओझे मी वाहत आहे असे त्याला कधीच वाटले नव्हते आणि त्याच भूतकाळाच्या ओझ्याखाली वंशिकाने दबून राहावे असेही त्याला वाटले नव्हते. तो नेहमी तिच्याशी असे वागायचा जसा एक प्रेमळ पती आपल्या पत्नीशी वागतो. सुरुवातीला तिला नेहमीच भीती वाटायची की त्याची सावत्र तिच्याशी काही फसवणूक करेल. ती अनेकदा राजवीरच्या वडिलांना तिने केलेल्या छोट्या चुका दाखवण्याचा प्रयत्न करायची, जसे की जेवणाच्या टेबलावर काटा आणि चाकू व्यवस्थित धरता येत नाही किंवा इंग्रजी नीट बोलता येत नाही. पण राजवीर नेहमीच ढाल बनून तिच्या समोर उभा राहायचा. एकदा तिच्या सावत्राईने टोमणे मारले, राजवीर, तू कसली सुनबाई आणली आहेस? तिला शिष्टाचारही माहीत नाही कुठली रस्त्यावरची मुलगी आहे. हे ऐकून राजवीरने न रागवता उत्तर दिले, आई, वंशिका माझ्यासाठी जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. ती मनाने श्रीमंत आहे आणि मी तिच्यावर प्रेम करतो. राहिली गोष्ट शिष्टाचारांबद्दलची तर मी तिला शिकवेन, तू काळजी करू नकोस. हे ऐकून ती बाई गप्प बसली. राजवीरचे वडील एक गंभीर आणि तत्वनिष्ठ व्यक्ती होते. ते हळूहळू तिच्यावर विश्वास ठेवू लागले. त्यांनी पाहिले की वंशिका कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा आदर करते आणि राजवीरलाही आनंदी ठेवते. 6 महिन्यानंतर जेव्हा राजवीर तिला तिच्या आईवडिलांच्या घरी घेऊन गेला तेव्हा तिच्या वडिलांनी तिला एका आलिशान गाडीतून सन्मानाने आणि शिष्टाचाराने बाहेर येताना पाहिले. तेव्हा त्यांनीही तिला माफ केले. ती तिच्या सन्मानाने आणि आदराने परत आली आहे हे कळताच त्यांचा रागही हळूहळू कमी झाला होता. आता तिच्याकडे तिने कधीही कल्पना न केलेले सर्व काही होते: प्रेम, सुरक्षितता, आदर आणि भविष्य. राजवीरनं वचन दिले होते की ती तिचे आयुष्य सुधारू शकेल. एके दिवशी राजवीर तिच्याकडे आला आणि म्हणाला, वंशिका, मी तुला फक्त पत्नी म्हणून घरात मर्यादित ठेवू इच्छित नाही. मला वाटतं की तू स्वतःच्या आयुष्यातील ध्येय निवडावे. तिने विचारले, तू मला नोकरी मिळवून देण्यास मदत करू शकशील का? तो हसला आणि म्हणाला, नोकरी करण्यापूर्वी तू तुझे शिक्षण पूर्ण करावे अशी माझी इच्छा आहे. जर तुला हवे असेल तर मी तुला इंग्रजी आणि संगणकाचा कोर्स लावून देऊ शकतो. यामुळे तुला स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत होईल. त्याचे हे बोलणे ऐकून तिच्या मनात प्रचंड कृतज्ञता निर्माण झाली. तिने लगेच हो म्हटले. पुढच्या 1.5 वर्षासाठी ती एका परिवर्तनाच्या प्रवासात होती. ती इंग्रजी बोलायला, संगणक वापरायला आणि तिच्या कुटुंबाचे मार्ग समजून घ्यायला शिकली. राजवीरने तिला दुबईमध्ये संकटात सापडलेल्या भारतीय महिलांना मदत करणाऱ्या एका धर्मदायी संस्थेत दाखल केले. हा तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. ती आता तिच्या मागील आयुष्यातील वेदनांना शक्तीमध्ये बदलू शकत होती. त्या धर्मदायी संस्थेत काम करताना तिने तिच्यासारख्या अनेक मुली पाहिल्या ज्या लोभ, फसवणूक किंवा जबरदस्तीने आपला देश सोडून अत्याचारित आणि निराधार झाल्या होत्या आणि दुबईला निघून आल्या होत्या आणि इथल्या अंधकारात गायब झाल्या होत्या. त्यांच्याशी बोलून, त्यांना मदत करून तिला तिच्या भूतकाळाबद्दल शांती मिळू लागली होती. ती राजवीरला म्हणाली, मला तू दिलेल्या पैशाची इतकी गरज नाही जेवढी या कामाची गरज आहे. मी आता पीडित नाहीये, मी एक मदतनीस आहे. राजवीरने नेहमीप्रमाणे तिला पाठिंबा दिला. जेव्हा राजवीरच्या सावत्राईला कळले की ती आता समाजसेवेत गुंतली आहे आणि राजवीरनेही तिला पाठिंबा दिला आहे तेव्हा तिचा माझ्याबद्दलचा विरोध हळूहळू कमी झाला. कदाचित तिलाही कळलं असेल की मी लोभी नाहीये तर एक खरी व्यक्ती आहे. कालांतराने तिचं हृदय पूर्णपणे स्वच्छ झालं. आता जेव्हा ती भूतकाळाचा विचार करत होते तेव्हा तिचा आत्मा थरथरत नव्हता, उलट एक चांगला धडा मिळाल्याचे वाटत होते. आज जेव्हा ती तिच्या आयुष्याकडे मागे वळून पाहते तेव्हा तिला प्रत्येक पावलावर तिच्या डोक्यावर असलेला देवाचा हात आणि राजवीरचा आधार दिसतो. तिची कहाणी इथेच संपते, पण एक मजबूत संदेशासह: लोभाचा त्याग करा,
10 लाख रुपये किंवा कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या आमिषासाठी तुमचे स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा यांची देवाणघेवाण करू नका. स्वातंत्र्य अमूल्य आहे. इंटरनेटवर आणि या ॲडव्हान्सच्या जगावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नका. ऑनलाईन नातेसंबंध, विशेषतः अनोळखी पुरुषांकडून येणारे लग्नाचे प्रस्ताव बहुतेकदा खोटे आश्वासने असतात. भावनांमध्ये वाहून जाऊ नका. तुमच्या कुटुंबाचा आदर करा. तुमचे पालक तुमचे खरे हितचिंतक आहेत. त्यांच्यापासून काही लपवू नका. स्वतःला शिक्षित करा. तुमच्या शिक्षणावर आणि कौशल्यांवर विश्वास ठेवा. कोणावरही गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहू नका. स्वावलंबन हाच सर्वोच्च सन्मान आहे. चुका सुधारता येतात. जरी तुम्ही मोठी चूक केली असली तरी निराश होऊ नका. पश्चाताप आणि सत्यात मोठी शक्ती आहे. देव सर्वांना आशीर्वाद देतो. प्रत्येकाला दुसरी तिसरी अशा बऱ्याच संधी मिळतात, पण त्या आपण आदराने स्वीकारल्या पाहिजेत आणि त्या संध्यांनी केलेल्या चुकांना दुरुस्त केलं पाहिजे. जसे राजवीरने पूर्वी केल्याप्रमाणे एखाद्याच्या असह्यतेचा फायदा घेणे हे आयुष्यातील सर्वात मोठे पाप आहे. आणि कधीही तुमच्या इच्छा किंवा भावनांना तुमच्या कृतींवर नियंत्रण देऊ नका. दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे भावनेच्या भरात वाहून जाऊन तुमची सुरक्षितता आणि प्रतिष्ठा धोक्यात घालणे. राजवीर आणि वंशिका या दोघांनीही त्यांच्या चुका मान्य केल्या आणि संधी मिळताच त्या दुरुस्त केल्या. त्यात एक पश्चाताप करतो की दुसरा क्षमा करतो. प्रेम, क्षमा आणि फक्त आदरच नात्याला नवीन जीवन देऊ शकतो. तर मित्रांनो, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. यात कोणत्याही व्यक्ती, संघटनेला किंवा समाजाला दुखावण्याचा हेतू नाही. यातील दाखवण्यात आलेले पात्र, घटना आणि परिस्थिती केवळ सामाजिक संदेश देण्यासाठी आहेत, जेणेकरून लोकांना हे समजले की खोटे आरोप आणि गैरसमज एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. कृपया ही कथा एखाद्यासोबत शेअर करा. या कथेला एक सामाजिक आणि भावनिक धडा म्हणून पहा. तर मित्रांनो, तुम्हाला आजची आमची कहाणी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून कळवा. अशाच प्रकारच्या अधिक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा पुढच्या नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.